नमस्कार मित्रांनो, मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करीत आहे। मित्रांनो, शेतकऱ्यांना कोणतीही योजना असो किंवा महसुली कुठलंही काम असो त्याकरता आवश्यकता असते ती म्हणजे 7/12 उतार्याची। याच 7/12ला डिजिटल करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी मोठ्या प्रमाणात या योजना राबवल्या किंवा मोहिमा राबवून महाराष्ट्रातील 7/12 हे डिजिटल करण्याचा प्रयत्न केला। पण हे 7/12 डिजिटल करत असताना महाराष्ट्रामध्ये सध्या 50,000 पेक्षा जास्त 7/12 आता रद्द होण्याच्या स्थितीत पोहोचलेले आहेत। त्यामागचं कारण काय आहे? जर आपल्या 7/12 मध्ये जर कुठलाही दोष झाला असेल किंवा काही प्रॉब्लेम असतील तर आपला 7/12 रद्द होऊ शकतो का? आणि जर काही इश्यूज असतील आपल्या 7/12च्या डिजिटल प्रतीमध्ये तर ते कशा पद्धतीने दुरुस्त करून घ्यायचे याच विषयाची सविस्तर माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा, त्यासोबत शेजारील बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। तर चला मित्रांनो, सुरू करूया आजचा हा व्हिडिओ। मित्रांनो, 7/12 उतार्यामध्ये खूप साऱ्या चुका झालेल्या आहेत। एकट्या पुणे विभागामध्ये 50,000 7/12 उतारे हे सदोष आढळले आहेत। भूमी अभिलेख विभागाने राबवलेल्या 7/12 उतार्यांचे संगणकीकरण प्रकल्पांतर्गत मूळ 7/12 आणि हस्तलिखित 7/12 अनेक ठिकाणी तफावत असल्याचे आढळले आहे। त्यानुसार पुणे विभागातील असे 7/12 उतारे तपासण्याचे विभागीय आयुक्तांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले होते। त्यानुसार 50,432 7/12 उतार्यांपैकी 44,941 हस्तलिखित 7/12 उतार्यांमध्ये या चुका आढळल्या आहेत। सर्वाधिक चुका या पुणे जिल्ह्यात आढळल्या आहेत। दुरुस्त केलेला हा अहवाल राज्य सरकारला आता सादर करण्यात आलेला आहे। 7/12 उतार्यांचे संगणकीकरण करताना तलाठी मंडळाधिकारी यांच्या पातळीवर हस्तलिखित उतार्यातील नावे व क्षेत्रे चुकीचे, नवीन शर्तीचे शेरे, कुळ कायद्यानुसार दाखल केलेले शेरे, आकारी पडबाबाचे जे काही शेरे आहे, वारस नोंदी असतील, वैध व कायदेशीर नोंदी कलम 155 नुसार आदेश देऊनही कमी करण्यात आले नसल्याच्या तक्रारी या लोकप्रतिनिधींसह नागरिकांनी केल्या आहेत। यावरून राज्य सरकारने विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी गेल्या 10 वर्षातील अशा 7/12 उतार्या तपासण्याचे आदेश दिले। जुन्या हस्तलिखित 7/12 आणि संगणकीकृत 7/12 हा एकसारखा तपशील असावा याची खात्री करण्याचे आदेश यांनी सर्व महसुली अधिकारी यांना दिले होते। यामध्ये 19,611 7/12 उतार्यांमध्ये चुका आढळून आल्या आहेत। गेल्या महिनाभरात जिल्ह्यातील आदेशांची तपासणीचे काम सुरू होते। 5 जिल्ह्यांमधून सुमारे 50,432 7/12 उतार्यांशी आदेश देण्यात आले होते। त्यापैकी लेखन प्रमाण दुरुस्तीबाबतच्या 44,941 आदेशांची तपासणी करण्यात आलेली आहे। यात पुणे जिल्ह्यातील 19,611 7/12 17,460 7/12 दुरुस्ती करण्यात आली। त्यापैकी 17,640 7/12 लेखन प्रमाण दुरुस्ती केली आहे। जिल्ह्यात नवीन शर्ती आणि कुळ कायद्यानुसार प्रत्येकी 46 तसेच आकारी पडचे शेरे कमी केल्याने 9 7/12 उतार्यांमध्ये दुरुस्ती झाल्याचे आढळले आहे। वारसाबाबतच्या 147 नोंदी, खरेदी विक्री व्यवहारामध्ये 177 7/12 तयार करण्यात आली होती। इतर शेरे कमी करण्यासाठी 81 7/12 दुरुस्त केले असून आयुक्तालयाने याचा एकत्रित अहवाल आता राज्य सरकारला पाठवला आहे। मित्रांनो, जो काही आता जी 7/12 बाबत मोहीम राबवली जात आहे, जर आपल्या 7/12 मध्ये काही दोष असतील, चुका असतील तर आपण आपला सर्वप्रथम डिजिटल 7/12 जो आहे तो भूमी अभिलेख ची जी वेबसाईट आहे भूमी अभिलेख महाभूमी येथे जाऊन तो 7/12 डाउनलोड करा। आपण तो एकदा तपासा किंवा एखादी आपला जर माहितीतला माणूस असेल त्याच्याकडून 7/12 तपासणी करून घ्या। त्यामध्ये जर काही दोष असेल तर आपण आपल्या तहसील कार्यालयामध्ये संपर्क साधून त्याची 7/12 दुरुस्ती ही करून घ्यायची आहे। नाहीतर एकदा जर 7/12 मध्ये जर चुका असतील आणि ज्यावेळेस आपल्याला कधी गरज पडेल, जमिनींच्या व्यवहाराची असेल किंवा कर्ज प्रकरणांचे असेल तर त्यावेळेस आपण अडचणीत येऊ शकतात। त्याकरता आपण आपला 7/12 चेक करा। त्यामध्ये काही जर चुका असतील, दोष असतील तर त्या दुरुस्ती करण्यासाठी तहसील कार्यालयामध्ये अर्ज करून आपण तो 7/12 दुरुस्त करून घेऊ शकतात। तर मित्रांनो, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेतलाय की 7/12चं ज्यावेळेस डिजिटलायझेशन झालं त्यावेळेस 7/12 मध्ये
ज्या काही चुका झाल्या आहेत त्या दुरुस्त करण्याची महाराष्ट्र शासनाकडून मोहीम राबवली जात आहे। तर त्या मोहिमेमध्ये आपण सहभाग घेऊन आपल्या सातबाऱ्यात जर काही चुका झालेल्या असतील तर त्या नक्कीच दुरुस्त करून घ्या। मित्रांनो, आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा। त्यासोबत शेजारी बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।